तेच आहे की ह्या कणकवली विधानसभेमध्ये नितेश राणेंचा प्रचंड मताने विजय झाला आहे. हा विजय आजपर्यंत जो विजय आहे म्हणजे कणकवली विधानसभेचा इतिहास पाहता हा आता सगळ्यात मोठा विजय आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ह्या विजयाचं सगळ्या ज्यांनी सहकार्य केलं आहे ह्या विजयासाठी, मग त्या आमच्या लाडक्या बहिणी असू देत, बूथवरचे सर्व कार्यकर्ते, बूथ आणि त्याच्यावरचे शक्ती केंद्र प्रमुख असू देत, तालुका सगळे कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी, या सगळ्यांचं जे सहकार्य लागलं आहे, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर आमच्या ह्यासाठी खास सभा घेणारे आमचे सर्व म्हणजे नीलमताई असतील, गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी म्हणजे सावंत असतील, आणखीनही नारायण राणेजी असतील, ज्यांनी विनोदजी तावडे आहेत यांनी सभा घेतल्या आहेत, या सगळ्यांचं सुद्धा धन्यवाद हे करायला पाहिजे. कारण देवगड तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त लीड देवगड तालुक्याने दिलं आहे. कणकवली खालोखाल आहे, जास्त फरक नाही त्यांच्या आमच्यात, पण देवगडचं जे बालेकिल्ला आहे तो अबाधित राखलेला आहे. आणि आज कधी नव्हे तर एवढं मोठं यश आणि हॅट्रिक आमदारांची झालेली आहे. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीबरोबरच आमदारांची विकास कामं म्हणजे आमदारांचा संपर्क म्हणजे असं एकही गाव नाही, एकही बूथ नाही की जिथे आमदार गेले नाहीत. म्हणजे हे आत्ता नव्हे, हा त्यांचा जो ह्याचा विधानसभेचा 3दा आमदार झालेले, तिसऱ्यांदा झालेले, त्याच्या आधीही त्यांचा असाच संपर्क होता. आणि ह्या संपर्कामुळे त्यांना प्रत्येक मतदार ओळखतो, हे त्यांचं एक जमेची बाजू आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरून आमचं महायुतीचं जे सरकार आहे, महायुतीचं जे एकत्रित समन्वय आहे, म्हणजे अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि देवेंद्रजी फडणवीस, ह्या तिघांच्या समन्वयामध्ये एक असं ह्यावेळी झालेलं नाही. मागच्या लोकसभेत जसं थोडंफार झालं होतं की मतं सगळे युती दिसत होती वर, पण खाली मतदारांमध्ये मतं ट्रान्सफर नव्हती झाली त्या पक्षांची. तर ह्यावेळी तसं झालेलं नाही. युतीतल्या सगळ्या मतदारांनी, युतीच्या कार्यकर्त्यांनी एक मताने एक जीव होऊन काम केलं आणि म्हणूनच हा एवढा मोठा विजय आमदारांना मिळाला. आता ह्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतोय, सगळ्या मतदारांचे आभार मानतोय. मुंबईच्या मतदार मोठ्या संख्येने इथे आले आणि मोठ्या संख्येने आलेत म्हणजे आपण त्यावेळी बघितलं असेल की सगळ्या मतदारसंघातून कोकणातल्या मोठ्या प्रमाणावर मतदार आले. पण आमच्या विधानसभेमध्ये विशेष आम्ही प्रयत्न केलेले होते, आमदारांचे विशेष प्रयत्न होते आणि त्यांचं म्हणणं होतं की 10-15 हजार मतदार मुंबईचे या ठिकाणी यावेत. आणि तसे जवळपास 80-90% मतदार या ठिकाणी मुंबईचे आले, तोही मोठा एक परिणाम आहे. आता आमदारांचा जो सगळ्या जे राज्यभर इमेज आहे हिंदू योद्धा म्हणून, त्याचाही परिणाम झाला. आणखीन एक दुसरा जो ॲस्पेक्ट आहे, जो पत्रकारांच्या कधी मीडियावाले असतील, अँकरिंग करणारे असतील, कोणी असेल, त्यांच्या ह्याच्यात काय होतं चित्र, त्यांच्यात चित्र असं होतं की आमचे घासून काय ते येईल, महायुती येईल नाही तर महाविकास आघाडी येईल. फार त्यांचा हा नव्हता, घासाघेच होते. काही जणांनी महाविकास आघाडी येईल असंही सांगितलं. 1-2 पोलचे असं होतं की त्यांनी सांगितलं ते सुद्धा 200पर्यंत एकाने सांगितलं आहे, 210पर्यंत. पण 232 हा आकडा महायुतीला जो विजय मिळालेला, तर हा 200 मला वाटतं 24 हा आकडा कोणी प्रेडिक्ट केलेला नव्हता. आणि त्याच्यामध्ये जास्ती सगळ्याची ही काय झाली तर शरद पवार हा सगळ्यात म्हणजे फक्त 10-12 त्यांच्याकडे आमदार आले नव्हते. 10 म्हणजे अजून ते झालंच त्याचा फायदा. 10 आमदार फक्त निवडून आले, ज्यांचं ते प्रधान सगळ्या महाराष्ट्राने त्यांचे नेते गात होते. अजित पवार आणि मुसंडी मारली. आणि त्याचबरोबर एकनाथजी शिंदे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनाही 2 नंबर म्हणजे आमच्या भाजपच्या खालोखाल मतं मिळाली. एकंदरीत सगळ्या ह्याच्यात आमचा जो विजय भेटला तो 40-50 हजार लाखापर्यंत सगळ्या उमेदवारांचा विजय दिसेल. आणि त्यांचे बरेच आमदार जे निवडून आले ते शेकड्यात आहेत, काही अगदी हजारात असतील, अशा ह्याने आले. म्हणजे हा विजय आणखीनही मोठा झाला असता, पण म्हणजे ह्या थोडक्यात त्या ठिकाणी झालं. मनसे जर त्यावेळी नीट सेटलमेंट झाली असती, मनसे आणि आमच्या युतीची, महायुतीची, तर आमचे 4-5 आमदार, आमचे 3-4 आमदार, मनसेचे 2-3 आमदार, असे निश्चितपणे 4-5 आमदार आमचे आणखीन वाढले असते. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये
आपलं महायुतीचं जे महाराष्ट्रात सरकार आलं आज शपथविधी होणार आहे. उद्या शपथविधी होणार आहे आणि ह्या शपथविधीमध्ये आमच्या सगळ्या कणकवली विधानसभेची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की आमचे आमदार नितेशजी राणे यांना एक मंत्रिपद मिळेल, त्यांचं शपथविधी होईल. तसा काही मेसेज आला तर इथले कार्यकर्ते त्या शपथविधीला जाणारच आहेत. काही युतीचं हे शपथविधीलाही जातील, पण राणेंना मंत्रिपद मिळते असं वाटतं तर मोठ्या संख्येने इथले कार्यकर्ते जातील असं म्हणून सगळ्यांचं. आणि त्याच्यामध्ये तुमचेही आभार पत्रकार जे काही ह्या नाहीतर ते राहील. पत्रकारांनी सुद्धा म्हणजे ज्या बातम्या होत्या ज्या होत्या त्या सकारात्मक युतीच्या दृष्टीने सकारात्मक चांगल्या बातम्या छापल्या. आमच्या योजनांचा व्यवस्थित प्रचार केला. विशेषतः लाडकी बहीण योजना असेल, आमचं शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ असेल, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचं असेल, वयश्री योजना असेल, अशा म्हणजे आणि ह्या आत्ताच्या योजना आणि मोदी सरकारच्या योजना त्याही चालूच आहे. म्हणजे उज्ज्वल गॅसची असेल, नंतर शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना असेल, अशा अनेक योजनातून सांगता येईल. म्हणजे आत्ता आमच्या सरकारचं म्हणणं काय, फडणवीस शिंदे यांनी काय सांगितलं, त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला मोठ्या प्रमाणावर 2/3पेक्षा जास्ती आमचे आमदार निवडून जरी आले असले तरी जे आलेले विरोधी आहेत त्यांना आम्ही असं नाही वागणूक देणार. त्यांचा योग्य तो आम्ही त्यांचं सूचना असतील त्यांचं काय असेल तर आम्ही त्यांचंही सूचनांचा निश्चितपणे विचार करू. याच्यात आणखीन एक आस्पेक्ट असा आहे की विरोधी पक्ष नेत्यासाठी 10% 10% लागतात. 28 म्हणजे 28.9 म्हणजे 29 आमदार लागतात आणि ते सुद्धा आत्ता कोणाकडे नसल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदसुद्धा रिक्त आहे. अशा पद्धतीने सगळ्या जनतेने जे केलेलं आहे हिंदुत्वाची मगाशी जो सांगत होतो आस्पेक्ट पत्रकारांबरोबरच संघाच्या विविध संघटनांनी म्हणजे अनेक ठिकाणी मी बघितलं आहे. आमच्या इथे पत्रकार वाटप झालं, आपल्या इथे ऑलरेडी हे असेल वातावरण, पण त्यांचेसुद्धा कार्यकर्त्यांनी मॅन टू मॅन घर टू घर असं करायचा प्रयत्न केला. त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांनी केलं. पण इतर ठिकाणी आता मराठवाड्यात विशेषतः आणि पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला हा जो ग्रीड दिसतोय ना संघाच्या ह्याच्यातून मला येतो 60,000 सभा छोट्या, त्यांच्या सभा मोठ्या नसतात. त्यांच्या सभा 50, 60, 70 एवढ्यात एक 10-20 घरं एकत्र करून त्या सभा घेतात. त्या समजतही नाही कोणाला ते बैठकीला. पण या पश्चिम मी एक त्यांची क्लिप ऐकत होतो. वारकरी संप्रदाय म्हणजे जे वारकरी जातात त्या मोठ्या प्रमाणात त्या संप्रदायातले असतील, नंतर कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, त्याबरोबर भजनी मंडळ असतील, हे जे बाहेर जे आपल्याला लक्षात येत नाही. आणि संघाच्या विविध संघटना हिंदू जागरण मंच असेल, हिंदू एकता असेल, म्हणजे लांब नको संभाजी भिडे हा जो एक आस्पेक्ट आहे जे त्यांचे हजारो धारकरी आहेत त्याचा फटका माझ्या मते तरी ह्या पृथ्वीराज चव्हाणांना त्याचाच फटका बसलेला आहे. त्यांनी संभाजीरावांना अटक करा म्हणून हे सांगितलं होतं. त्यांनी मध्ये ते प्रक्षोभ तोही फटका बसू शकतो. पण ह्या सगळ्यांचा एकत्रित मिळवून एकत्रित प्रयत्न होऊन महायुतीचा हा प्रचंड विजय झाला. आमच्या आमदारांचा प्रचंड विजय झाला. ह्याबद्दल सगळ्या